संपूर्ण देशभरामध्ये वक्फद्वारे एकूण 994 मालमत्तांवर बेकायदेशीर अतिक्रमण झालं असल्याचा दावा केंद्र सरकारनं संसदेत केला। तसंच अतिक्रमण झालेल्यांपैकी एकट्या तमिळनाडूमध्ये सर्वाधिक 734 मालमत्ता आहेत। त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये 152, पंजाबमध्ये 63, उत्तराखंडमध्ये 11 आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये 10 मालमत्ता असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे। देशामध्ये वक्फ कायद्याअंतर्गत 8,72,352 स्थावर आणि 16,713 जंगम वक्फ मालमत्ता नोंदणीकृत आहेत, असं उत्तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं वक्फवरील उपलब्ध माहितीचा हवाला देऊन दिलेला आहे। केंद्र सरकारनं 2019 पासून वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन प्रदान केलेली नाही, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं राज्यसभेमध्ये सांगितलंय। तसंच राज्य सरकारांनी दिलेल्या जमिनींबाबत कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेले आहेत। समीरजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत आहे। समीरजी, वक्फ बोर्डा संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेली जी माहिती समोर येताना दिसते, जी आकडेवारी दिसून येते, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे? आवाज येतोय माझा? आवाज येतोय समीरजी, आपण बोलू शकता। लातूर जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या मार्फत एका अहमदपूर तालुक्यातील तळेगावामध्ये नोटीस गेली अशी बातमी मागच्या 2-3 दिवसापासून सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवर येत आहे। परंतु ही बातमी अत्यंत चुकीची आहे, कारण महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्डाकडून कुठल्याही महाराष्ट्रातील गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर दावा देणाऱ्या नोटिसा आम्ही पाठवलेल्या नाहीत। पण प्राथमिक स्वरूपात सांगू इच्छितो की त्या नोटिसाची आम्ही माहिती घेतली तर ते नोटीस एक वैयक्तिकरित्या एक पिटिशन दाखल झालेलं आहे ट्रिब्युनल कोर्ट, ज्याला वक्फ न्यायाधिकरण म्हणतात, त्या न्यायाधिकरणामधून त्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये वक्फचा कुठलाही सध्या सरी संबंध नाही। बरं, पण ज्या वेळेला थेटपणे केंद्र सरकार अशा प्रकारची आकडेवारी जाहीर करताना दिसून येतं, केंद्राकडून संसदेमध्ये मालमत्तांची संपूर्ण माहिती दिल्याचं देखील समोर येतं, याची शहानिशा होताना दिसून येईल। मात्र ज्या प्रकारच्या बातम्या त्याचं तुम्ही खंडन करताना दिसतात, मग सत्य परिस्थिती काय समीर काझी? नाही, सत्य परिस्थिती आमच्याकडे त्या गावामध्ये वक्फची जमीन आहे हे आम्ही कुठल्याही प्रकारची त्यांना नोटीस दिलेली नाहीये। पण कोणी व्यक्ती, त्याचा एक अधिकार आहे, तो काही कागदपत्र घेऊन गेला असेल, या संबंधी आम्ही वक्फचे अधिकाऱ्यांची एक समिती बनवलेली आहे आणि त्याची आम्ही चौकशी करतोय। लवकरच ते 2 ते 3 दिवसात आमच्याकडे चौकशीचा अहवाल येईल आणि आम्हाला कळेल। ऍक्च्युअली वक्फ न्यायाधिकरण हे जे आहे आमची सुपिरियर ऑथॉरिटी आहे, आम्ही लोअर ऑथॉरिटी आहोत। त्यांच्याकडे चालू असलेल्या प्रकरणामध्ये आम्ही लक्ष द्यायचं काही कारण नाहीये, परंतु वक्फ बोर्डाचं नाव समोर येतंय, आमच्या नावाची महाराष्ट्र वक्फ बोर्डाची बदनामी होते, म्हणून एक समिती आम्ही गठीत केलेली आहे 3-4 अधिकाऱ्यांची। बरं समीरजी, सत्य काय ते आता समोर येणं आवश्यक आहे। जे काय तुमच्या अहवालामध्ये समोर येईल त्याविषयी देखील आपण माहिती देणारच आहोत आपल्या प्रेक्षकांना। तुर्तास आमच्याबरोबर जोडला गेला त्यासाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।